गागाभट्टांनी स्वतःच्या हाताने राज्याभिषेकाचा विधी केलाच नाही. काय बोलतोय? मग कोणी केला? भोसल्यांचे कुलोपाध्य व पुरोहित होते प्रभाकर भट्ट, त्यांचे चिरंजीव बालभट्ट त्यांच्या हाताने सर्व विधी करून घेतला आणि गागाभट्टांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं. यासोबतच बालभट्टांसोबत यांना सर्व वेदांचे व शास्त्रांचे जे काही पठिक ब्राह्मण होते ते दिले होते. पण गागाभट्ट नेमके कुठले? गागाभट्टांचं मूळ घराणं तसं पैठणचं, जिथे संत एकनाथ महाराजांची समाधी आहे. आणि 15व्या शतकात जेव्हा दुष्काळ झाला होता ना, तेव्हा हे संपूर्ण घराणं काशीला निघून गेलं. अच्छा. गागाभट्टांचे वडील होते दिनकर भट्ट. त्यांनी 12 ग्रंथ लिहिलेत आणि त्या 12 ग्रंथामध्ये जे काही अपूर्ण विषय राहिलेले ते गागाभट्टांनी पूर्ण केले. 1664 मध्ये शिवरायांच्या विनंतीवरूनच गागाभट्टांनी महाराष्ट्रातल्या आणि काशीच्या पंडितांची एक सभा भरवली होती. त्याचवेळी त्यांनी शिवरायांची प्रशंसा करणारी शिवराज प्रशस्ती लिहिली. काय लिहिलंय त्यात? ती संपूर्ण प्रशस्ती संस्कृतमध्ये लिहिलेली आणि त्याचा भावार्थ असा होतो की असाधारण शौर्य, धैर्य, गांभीर्य, सौंदर्य या सर्व गुणांच्या असामान्यत्वामुळेच गिरींद्र आणि समुद्रही शिवाजीराजांना भजतात. त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांमुळे ते चक्रवर्ती पदास प्राप्त होतात. दिल्लीश्वराचा नाश हाच त्यांचा ध्यास आहे, असे शिवाजीराजे लंकेश्वराच्या नाशाचा ध्यास असणाऱ्या रामासारखे आहेत. आता ही प्रशंसा तोच व्यक्ती करू शकतो जो शिवाजीराजांना प्रत्यक्षात भेटलेला आहे. आणि अजून एक की महाराजांचा जर राज्याभिषेक झाला तर आपल्या आर्थिक व जन्मदात स्वातंत्र्याला धोका निर्माण होईल म्हणून काही स्वार्थी सरकारकुनांनी वादविवाद केले. काही ब्राह्मणांनी सुद्धा वादविवाद केले. पण गागाभट्ट आणि अनंतदेव भट्ट या विद्वान जोडीशी शास्त्रार्थ वादविवाद करण्याची हिंमत त्यावेळी कोणाच नव्हती, तशी छाती सुद्धा कोणामध्ये नव्हती. म्हणून तिथे गागाभट्ट उपस्थित होते. गागाभट्टांनी खास शिवरायांसाठी राज्याभिषेक प्रयोग व तुला पुरुष दानविधी या 2 पोथ्या तयार केल्या. हा राज्याभिषेक प्रयोग ग्रंथ वाचायचा कसा? डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का या राज्याभिषेकाला किती खर्च झालेला? किती?